मित्रांनो, तुम्हाला 2026 मध्ये तुमचं स्वतःचं CSC सेंटर सुरू करायचं असेल, तुम्हाला स्वतःचा तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही घर बसल्या सुरू करू शकता. मित्रांनो, तुम्हाला कोठेही जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमचा CSC ID काढू शकता. तुम्हाला घर बसल्या तुमचा CSC ID मिळणार आहे. कशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करायचे, कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, कशी प्रोसेस असणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमचा ID येईपर्यंत A to Z माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये फॉर्मसुद्धा दाखवणार आहे कशा पद्धतीने भरायचा आहे. तर व्हिडिओ आपला अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. तुम्ही घर बसल्या तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. मित्रांनो, तर लवकरात लवकर तुमचे जे CSC ID आहे, तुम्हाला ज्यांना कोणा काढायचा असेल तो CSC ID काढून घ्या. पुन्हा CSCने रजिस्ट्रेशन बंद केल्यानंतर तुम्हाला तुमचा ID काढता येणार नाही आहे. तर 2026 मध्ये जी प्रोसेस सुरू झालेले तुम्ही लवकरात लवकर तुमचा अप्लाय करून तुमचा ID काढून घेऊ शकता. मित्रांनो, तर कसा काढायचा हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ आपला अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपल्याला CSCचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, CSCचा ID काढण्यासाठी आपल्याला ह्या पोर्टलवरती यायचं आहे, ह्या लिंकवरती यायचं आहे. ह्या पेजवरती तुम्हाला ह्या पेजची जी लिंक आहे ती लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवरून ह्या पेजवरती येऊ शकता. या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा खाली आपल्याला गेट स्टार्टेड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा गेट स्टार्टेडवरती क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला खाली काही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. तर ते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जर आपल्याकडे डॉक्युमेंट नसतील तर आपल्याला या ठिकाणी आपला ID या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन या ठिकाणी करता येणार नाही. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही या ठिकाणी बघा 14599 या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमची क्वेरी या ठिकाणी विचारू शकता. आता या ठिकाणी बघा आपल्याला डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. बघा तुमच्याकडं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे असणं कंपल्सरी आहे. तुम्हाला हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तुमच्याकडं असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी CSCसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. जर तुमच्याकडं नसेल, आधार कार्ड नसेल किंवा पॅन कार्ड नसेल तर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकत नाही. तुमच्याकडे हे 2 डॉक्युमेंट असणं महत्त्वाचं आहे. खाली त्यानंतर खाली काय डॉक्युमेंट दिलेत बघा. या ठिकाणी बघा वोटर ID दिला आहे. वोटर IDचा फोटो तुमच्याकडं असणं आवश्यक आहे, पाठील फ्रंटची साईड आणि बॅक साईड. तर वोटर ID म्हणजेच मतदान कार्ड तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. तुमच्याकडं तुमचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्डची ई-कॉपी असेल तर अपलोड करा, नसेल तर तुमचं फ्रंट आणि बॅक साईडचे फोटो मर्ज करून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर तुमचा स्वतःचा फोटो पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर अपलोड करा, नसेल तर या ठिकाणी त्याला सोडून द्या. त्यानंतर तुमच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जाईल. त्यामुळे तुमच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन तुमच्याकडं तुमचे 10वी 12वी जे काय तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल ते मार्कशीट तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं म्हणजे TEC सर्टिफिकेट. TEC सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकत नाही. तुम्हाला आधी TEC सर्टिफिकेट काढून घ्यावं लागेल, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करता येणार आहे. तर TEC सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं आहे. TEC सर्टिफिकेट काढून घ्या. त्यानंतर बँक BC सर्टिफिकेट. जर तुम्हाला तुमच्या CSC सेंटरमधून बँक चालवायची असेल, बँक मित्र म्हणून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी तुमच्याकडे बँक BC सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जर नसेल तरी तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. हे सर्टिफिकेटला तुम्हाला गरज नाही आहे. तर बघा एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. बघा खाली माहिती दिलेली आहे, तुम्ही ती वाचू शकता. तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचे आणि या ठिकाणी बघा जे गाईडलाईन दिली ते गाईडलाईनवरती या ठिकाणी टिक करायचे आणि गेट स्टार्टेड यावरती क्लिक करायचे. बघा गेट स्टार्टेडवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पहिलं पेज जे आहेत आपल्याला बघा या ठिकाणी 6 स्टेप दिलेले आहेत. या ठिकाणी त्या 6 स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर या ठिकाणी पहिली स्टेप दिली, या ठिकाणी इंडिव्हिज्युअलला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर या ठिकाणी आपला जो TEC सर्टिफिकेट नंबर आहे तो TEC सर्टिफिकेट या नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. बघा तुमच्याकडे असं TEC सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे TEC सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला वरती TEC सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. बघा रेफरन्स नंबर जो दिला आहे तुम्हाला तो हा तुमचा या ठिकाणी TEC सर्टिफिकेट नंबर असतो. हा TEC सर्टिफिकेट नंबर आपल्याला अनिवार्य आहे, आवश्यक आहे, महत्त्वाचा आहे. तर हा TEC सर्टिफिकेट तुम्हाला नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी माझा जो TEC सर्टिफिकेट नंबर आहे तो मी या ठिकाणी टाकून घेतो. TEC सर्टिफिकेट नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी व्हॅलिडेट बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा आपला TEC सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकल्याच्यानंतर TEC नंबर व्हेरीफाईड या ठिकाणी झालेला आहे. बघा या ठिकाणी एक आपल्याला सूचना दिलेली आहे. युअर ॲप्लिकेशन वॉज रिजेक्टेड लास्ट टाईम ड्यू टू द व्हेरिफिकेशन व्हिडिओ नॉट करेक्ट इनकम्प्लीट. म्हणजे आपण पूर्वी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु या ठिकाणी तो व्हेरिफिकेशनचा व्हिडिओ अपलोड न केल्यामुळं आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी रिजेक्ट झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्व प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. बघा या ठिकाणी TEC सर्टिफिकेट नंबर टाकल्याच्यानंतर खाली यायचे या ठिकाणी बँक BC सर्टिफिकेट नंबर विचारला आहे. तो जर आपल्याकडे नसेल तर त्याला या ठिकाणी सोडून द्यायचं आहे. आपल्याला ज्या ठिकाणी स्टार मार्क सांगितले तेच आपल्याला या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे. या ठिकाणी बघा आपलं नाव जे पर्सनल डिटेल आहे ते आपलं पर्सनल डिटेल या ठिकाणी आलेली आहे. आपलं नाव आलेलं आहे, आपली जन्मतारीख आलेली आहे, आपलं जेंडर या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं आहे. या ठिकाणी खाली स्क्रोल करून यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी आपले वडिलांचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. किंवा जर कोणी लेडीज असतील तर लेडीज रजिस्ट्रेशन करत असेल तर त्यांचे वडिलांचं नाव टाका किंवा मग त्यांच्या हजबंडचं म्हणजेच पतीचं नाव या ठिकाणी टाका. त्यानंतर आईचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस जे असेल तुमचं मॅरिड असेल, अनमॅरिड असेल किंवा सेपरेटेड असेल काय असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची. जनरल आहे, रिझर्व म्हणजेच SC ST कॅटेगरी असेल तर रिझर्व करा, नसेल तर जनरल करा. त्यानंतर या ठिकाणी डिसेबिलिटी कॅटेगरी या ठिकाणी विचारलेली आहे. बघा तुम्हाला काही फिजिकल डिसेबिलिटी आहे का, अपंगत्व आहे का, जर असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करा. व्हिजन इम्पेअरमेंट जर म्हणजे तुम्ही आंधळेपणा असेल किंवा फिजिकल हँडिकॅप असेल किंवा अजून कुठला काय प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करा, नसेल तर नॉट फिजिकली इम्पायर्ड यावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघा खाली आल्यानंतर खाली तुम्हाला लोकेशन टाईप विचारले. जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर या ठिकाणी रुरलवरती क्लिक करा, जर नसेल शहरी भागातून असेल तर अर्बनवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी ग्रामीण भागातून असेल तुम्ही किंवा शहरी भागातून असेल तर तुमचं या ठिकाणी ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आपलं स्टेट जे आहे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट करा. आपला जिल्हा जो असेल तो जिल्हा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपली जे असेंब्ली असेल म्हणजेच आपला तालुका जो असेल तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी सब डिस्ट्रिक्टमध्ये पुन्हा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. नंतर व्हिलेज आपलं जे असेल व्हिलेज आपले या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर ग्रामपंचायत आपली जी तुमची ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत सिलेक्ट करा. नंतर या ठिकाणी तुमचा जो ॲड्रेस आहे पूर्ण ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्याच्यानंतर खाली पिनकोड टाका. पिनकोड टाकल्याच्यानंतर स्क्रोल करून थोडं खाली यायचं आहे. या ठिकाणी KOSK डिटेल्स म्हणजेच तुम्हाला जे CSC सेंटर टाकायचं आहे ते CSC सेंटरचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे शॉप जे आहे शॉपचं जे नाव आहे ते नावचं या ठिकाणी तुमची रेंटल आहे की ओनर आहे की गव्हर्नमेंटचं आहे काय जी काय तुमचं ऑफिस असेल तिथली जागा तुमची स्वतःची आहे की भाड्याने घेतली की गव्हर्नमेंटची आहे काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी लोकेशन टाईप म्हणजेच हे जे तुमचं शॉप आहे CSC सेंटरचं शॉप असणार आहे ते शॉप तुमचं ग्रामीण भागात असणार आहे की अर्बन भागात असणार आहे तर या ठिकाणी जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी तो भरून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी तुमचं शॉप असणार आहे ते शॉप तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं शॉप ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही त्या भागात तुमचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. त्या ठिकाणी CSC रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्ही करू शकता. तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ असणं आवश्यक आहे.
नसेल तर तुम्ही तुमच्या जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये तुमचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. शॉपची डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी द होल्डर ऑफ द आधार नंबर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी खाली नेक्स्ट बटनावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो, आपण जी पहिली स्टेप आहे CSC ॲप्लिकेशनची या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. तुमची ॲप्लिकेशनची पहिली स्टेप जर पूर्ण झाली तर या ठिकाणी असा ग्रीन टिक या ठिकाणी येतो. या ठिकाणी आपली पहिली स्टेप या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी ऑथेंटिकेशन डिटेल या ठिकाणी भरायची आहे. आपला या ठिकाणी बघा पॅन नंबर या ठिकाणी विचारला आहे. आपला पॅन कार्ड नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आय हिअर बायवरती टिक करायचं आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपली पहिली स्टेप जी आहे ती पहिली स्टेप दुसरी स्टेप या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आपली पॅन नंबर टाकून या ठिकाणी आपण दुसरी स्टेप या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. तर या ठिकाणी बघा जो 3 नंबरची जी स्टेप आहे बँकिंग डिटेलमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बँक डिटेल या ठिकाणी भरायची. या ठिकाणी IFSC कोड टाकायचा आहे तुमच्या बँकेचा. त्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचे. नंतर या ठिकाणी अकाउंट टाईप या ठिकाणी सिलेक्ट करायचे. सेविंग करंट जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी बँकेचं नाव जे आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमची बँक जी असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर या ठिकाणी बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर खाली यायचे. या ठिकाणी नॉमिनी डिटेल या ठिकाणी विचारले. नॉमिनीचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्हाला जे नॉमिनी लावायचं असेल नॉमिनीचं नाव टाका. तुमचं आणि नॉमिनीचं रिलेशन जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्यांची नॉमिनीची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची. नंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे खाली आणि खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या व्हेरिफिकेशनसाठी आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला फेस ऑथेंटिकेशन या ठिकाणी करायचं आहे. तरी हा जो बायोमेट्रिक कोड आहे हा या ठिकाणी आपल्याला स्कॅन करायचा आहे. परंतु त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ते ॲप्लिकेशनचं नाव मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. बघा ते ॲप्लिकेशन आहे CSC फेस ऑथेंटिकेशन. हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती दाखवतो कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ऑथेंटिकेशन जे आहे ते मोबाईलमध्ये करायचं आहे. त्या आपल्या मोबाईलमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून या ठिकाणी ऑथेंटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. 13 मिनिटामध्ये आपल्याला या ठिकाणी ऑथेंटिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर आज मोबाईलवरती चला आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती बघूयात. आता बघा आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलोय. मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर आपल्याला जायचं प्ले स्टोअरमध्ये. आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी सर्च करायचे CSC फेस ऑथेंटिकेशन. CSC फेस ऑथेंटिकेशन हे ॲप्लिकेशन बघा या ठिकाणी आपल्याला हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आणि याला इन्स्टॉल करून आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्याच्या नंतर या ॲप्लिकेशनला आपल्याला ओपन करायचं आहे. बघा मित्रांनो, आपण जो ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं होतं त्या ॲप्लिकेशनला आपल्याला ओपन करायचं आहे. बघा ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी व्हाईल युजिंग प्रोसेस आपल्याला या ठिकाणी परमिशन द्यायची आहे. परमिशन दिल्याच्या नंतर बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली जनरलवरती आपल्याला या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली जनरलवरती क्लिक करायचं आहे आणि खाली जो आपला TEC सर्टिफिकेट नंबर आहे तो TEC सर्टिफिकेट नंबर आपल्याला या ठिकाणी आपला टाकून घ्यायचा आहे. TEC सर्टिफिकेट नंबर टाकल्याच्या नंतर खाली कॅप्चा दिलाय तो कॅप्चा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि खाली प्रोसीड बटनावरती आपल्याला खाली क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपलं जे व्हेरिफिकेशन आहे ते या ठिकाणी चेक होत असतं आणि या ठिकाणी बघा आपलं या ठिकाणी झालेलं आहे जे स्कॅनिंग ते या ठिकाणी झालेलं आहे. प्रोसीड आलेली या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा आपल्याला एक QR कोड स्कॅन करायचा आहे.
तर आपण आपल्या PC वरती जो स्टार्टिंगला जो QR कोड होता तो QR कोड या ठिकाणी शो झाला, तो QR कोड आपल्याला या ठिकाणी स्कॅन करायचा आहे. तर या ठिकाणी बघा टॅप टू स्कॅन वरती क्लिक करायचे आणि आपल्या जो PC मध्ये QR कोड आला होता तो QR कोड या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचा आहे. बघा QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपला TC सर्टिफिकेट नंबर आलेला आहे आणि आपला जो आधार नंबर आहे त्याचे शेवटचे 4 अंक, टाइम, डेट या ठिकाणी आलेले आहे. तर या ठिकाणी गो फॉर फेस ऑथेंटिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी आय एग्री अँड टर्म अँड कंडिशन वरती क्लिक करायचे आणि फेस कॅप्चर यावरती आपल्याला क्लिक करायचे. बघा या ठिकाणी आपल्याला आधार फेस RD हे ऍप्लिकेशन एक इन्स्टॉल करून घ्यायचे आपल्या मोबाईलमध्ये, त्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर बघा या ठिकाणी काही स्टेप आहेत त्या स्टेप पूर्ण होऊन जातील आणि आपल्याला आपला जो फेस आहे तो स्कॅन करून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी आपला जो फेस आहे तो फेस या ठिकाणी स्कॅन झालेला आहे, सक्सेसफुली स्कॅन या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी बघा तुम्ही व्हेरिफिकेशन सक्सेसफुल या ठिकाणी आपल्याला असा मेसेज आलेला आहे. तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला आपल्या PC वरती जायचं आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी PC वरती दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली जी बँकिंग डिटेल वगैरे सर्व या ठिकाणी झालेले आहे, कंप्लीट या ठिकाणी सक्सेसफुली झालेले आहे. तर आपले 3 स्टेप या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. 4थी स्टेप आपली असणार आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर या ठिकाणी बघा आपल्याला एक डॉक्युमेंट जे आहे ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघा आपल्याला आधार कार्ड नंबर जे आहेत आधार कार्ड जे आहे ते अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा तुम्ही या ठिकाणी तुमचा वोटर ID नंबर, EPIC नंबर म्हणजे तुमचा वोटर ID नंबर टाकून या ठिकाणी तुमचं वोटर ID या ठिकाणी नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्याकडे बँक BC सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा. पासपोर्ट असेल तर या ठिकाणी पासपोर्टची एक्सपायरी डेट टाका. प्रत्येक या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचे, ॲप्लिकंट फोटो तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे, वोटर ID अपलोड करायचे, TC सर्टिफिकेट अपलोड करायचे, बँक डिटेल जे आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी पाहू शकता. तुमचं सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. बँक डिटेल, पॅन कार्ड तुमचं जे आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी चेकसुद्धा करू शकता तुमचं अपलोड झालेलं आहे की नाही. हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचे जे मार्कशीट असतील ते मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी चेकसुद्धा करू शकता तुमचं जे मार्कशीट आहे ते अपलोड बरोबर झालेलं आहे की नाही. जर तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड झालेले नसतील तर या ठिकाणी क्रॉसवरती क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता आणि पुन्हा अपलोड करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा अपलोड करायचं आहे. पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य आहे. पोलीस व्हेरिफिकेशन असेल, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड असेल आणि तुमच्याकडं तुमचा जो TC सर्टिफिकेट आहे TC सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे. हे 4 डॉक्युमेंट तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा 4 कोणते डॉक्युमेंट आहेत. TC सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडं तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आहे आणि तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन जे आहे ते या ठिकाणी तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. ह्या 4 गोष्टी तुमच्याकडं कंपल्सरी असणं आवश्यक आहे. बाकी तुमच्या डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर पासपोर्ट अपलोड करा. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तुमचे अपलोड करून घ्यायचे आहेत. अपलोड करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आय हेअर बाय सर्टिफाय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला EPIC नंबर म्हणजेच आपला वोटर ID नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. बघा या ठिकाणी आपली जी प्रोसेस आहे ती प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. डॉक्युमेंट या ठिकाणी आपले अपलोड झालेले आहेत. या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर आलेला आहे. तो ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर या ठिकाणी आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे. त्याचा फोटो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी घ्यायचा आहे. ठिकाणी तुम्ही त्याची प्रिंटसुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता. त्याची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी काढून घ्यायची आहे. प्रिंट या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायची आहे. या ठिकाणी आपली जी प्रिंट आहे ती प्रिंट या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. तर आता आपल्याला जायचं आहे आपल्या मोबाईलवरती. मोबाईलवरून आपल्याला जे व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. जर तुम्ही मोबाईलमधून व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं तर तुमचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन पूर्ण होणार आहे, नाहीतर तुमचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार नाही. तर आता आपल्याला मोबाईलवरती जायचं आहे. मोबाईलवरून आपल्याला व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे. तर चला मोबाईलवरती मी तुम्हाला दाखवतो व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने कंप्लीट करायचं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला CSE कडून असा मेल आहे. तो मेल या ठिकाणी आलेला असेल. त्यामध्ये आपल्याला एक लिंक दिलेली असेल. ते ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर आपला रेफरन्स नंबर या ठिकाणी दिलेला आहे आणि खाली एक 6
म्हणजे 6 डिजिटचा एक कोड या ठिकाणी दिलेला आहे. तर ऍप्लिकेशनच्या जी लिंक आलेली आहे ती लिंक वरती जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला सीएससी ऍप जे आहे ते या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचंय. इन्स्टॉल केल्याच्या नंतर त्याला आपल्याला ओपन करायचंय. ओपन केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी आपल्याला साइन अप करायचंय. साइन अप केल्याच्या नंतर या ठिकाणी प्रोसीड वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचंय. या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे, जो की आपल्याला मेलमध्ये आलेला होता आणि आपण जेव्हा रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा सुद्धा आपल्याला स्क्रीनवरती शो झालेला होता. तो ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. बघा या ठिकाणी आपल्याला आपला रेफरन्स आयडी नंबर टाकल्याच्या नंतर खाली तो 6 डिजिटचा कोड टाकायचा आहे. त्यानंतर खाली आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसीड टू कॅप्चर व्हिडिओ यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला आपलं या ठिकाणी सांगितलंय आपल्याला व्हिडिओ कॅप्चर करायचा आहे. बघा आता व्हिडिओ कॅप्चर करताना वरती काय डिटेल दिले या ठिकाणी सांगितलंय बघा, मेक शुअर द कॅप्चर व्हिडिओ इज जिओ टॅग. या ठिकाणी आपल्याला जिओ टॅग व्हिडिओ या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे. द व्हिडिओ शेड्यूल टू बी 10 सेकंड. 10 सेकंडचा आपला व्हिडिओ असणार आहे. त्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, कॅप्चरिंग द व्हिडिओ द ऍप्लिकंट मस्ट हायलाइट पॅन कार्ड अँड पॅन नंबर अँड ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर इन A4 साइज शीट. यावरती आपल्याला आपलं सर्व डिटेल या ठिकाणी शो करायचं. त्यानंतर द व्हिडिओ शुड हॅव अ बॅकएंड विथ द कीशोक अलॉंग द ऍप्लिकेशन स्टँड फॉर इट. म्हणजे आपला जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे A4च्या पेपरवरती आणि पॅन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि ते आपले या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी शो करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी बघा क्लिक या हेअरवरती क्लिक करून आपला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे आणि प्रोसीड टू रिव्ह्यू यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिला आपल्याला आपला व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. A4च्या साईज पेपरवरती व्हाईट पेपरवरती आपला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, जो की रेफरन्स नंबर आलेला होता आणि त्यानंतर आपला पॅन नंबर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला रेकॉर्ड करायचे आणि प्रोसीड टू रिव्ह्यू यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपलं या ठिकाणी 2 सेकंदाचा वेळ या ठिकाणी लागणार आहे. या ठिकाणी बघा आपला ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी दाखवला आहे, कोड आणि आपला मोबाईल नंबर. या ठिकाणी आय हेअर बायवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक कराल तसं तुमचं ॲप्लिकेशन जो आहे ते या ठिकाणी सबमिट होणार आहे. तर या ठिकाणी थोडासा वेळ लागू शकतो. या ठिकाणी आपल्याला थोडंसं थांबायचं आहे. आपलं या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी सबमिट होऊन जाईल. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या आपली सगळे स्टेप या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचे आहे, तेव्हाच आपलं CSC रजिस्ट्रेशन या ठिकाणी होणार आहे. बघा मित्रांनो, आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. आता आपलं जे आय डी पासवर्ड जे आहे ते आपल्या CSCचा ID जो पासवर्ड आहे तो आपल्याला आपल्या ईमेल ॲड्रेसवरती मेल केला जाईल. त्याचा मेल आपल्याला येऊन जाईल, परंतु त्यासाठी आपल्याला 3 ते 4 दिवस थांबणं आवश्यक आहे. तो रिव्ह्यू झाल्याच्या नंतर आपला ॲप्लिकेशन ID या ठिकाणी येणार आहे. तर तो पूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही घरबसल्या हे ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन या ठिकाणी करता येईल. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.